जे होते त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप केलाय की आपण पूर्वी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता आणि राष्ट्रवादीच्या स्टेजवरचे आपले राजेश टोपे आणि इतर नेत्यांसोबतचे फोटो देखील त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दाखवलेले आहे। त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही। आता माणसं काय असतं, ट्रॅपमध्ये गेल्यावर माणूस काय करतो। राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता का नव्हता दिला? अरे ते ज्याचा ज्याचा संविधानिक अधिकार आहे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस हे असले कुठं चाळे काढीत असतात का समाजाच्या मध्ये फूट पाडायला, समाजात मिळायला लागलं तर विष घालायला, आणि ते बी मराठ्यांच्याच पोरांना। जाऊ द्या, मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती, त्यांचं चालू द्या, त्यांचं चालू द्या। आमचं फक्त यांना सांगणं आहे, तुम्ही हे डावं बंद करा, हे पोरं जमा करणं, यांना बोलायला लावणं। फडणवीस साहेब आणखीन तरी थांबवा, हो तुम्ही आणखीन तरी शाने व्हा, थांबवा हे सगळं। तुम्ही एक एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय, एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला 19 वर्ष गेले। एका मिनिटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठ, सोपी गोष्ट नाही। तुम्ही आणखीन तरी शाने व्हा, आणखीन बी वेळ गेलेली नाही। जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा, तुम्ही आणखीन तरी या लोकांचा त्याला। तर उद्यापासून अंतरवालीमध्ये पुन्हा साखळी उपोषण सुरू राहणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय आणि माझ्या आमरण उपोषणाबाबत आज संध्याकाळी 5 वाजता आपण निर्णय जाहीर करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे।